काकू हो काकू तिथे तुमच्या हां ठेवते मी म्हणलं होतं मगाशीच म्हणलं इकडे पण चालेल ज्योतिताईंचं पण मागे गेलाय का अजून त्याच्यात दिसत नाही ज्योतिताई घेतलं तर चैतन्य दिसत नाही तेवढा रस्ता होईल
निरूपणाचा अभंग 8 दिवस आपल्याला हाच घ्यायचा आहे. एकेका चरणावरती आपण विचार करायचा, कारण संतांचं वाङ्मय सूत्रमय असतं. आपण कितीही त्यात खोल गेलो ना तरी अर्थ सापडतच राहतो. असे हे समर्थ त्यांचा निरूपणाचा अभंग. त्यांच्याबद्दल श्लोककर्ते म्हणतात, जो अग्रगण्य असिता किंचिनात, मोठी समर्थ पदवी विरली जनात, स्वामी दयास म्हणती असुनी दास, तो साधू वर्य नविना गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. किती सार्थ वर्णन केले. जो अग्रगण्य असता अकिंचिनात, म्हणजे जो अत्यंत गरीबातला गरीब आहे. बघायला गेलं तर अहो काय संपत्ती होती, लंगोटी किंवा कपडी कुबडी आणि माळ. पण आपण त्यांना स्वामी म्हणतो, पण ते स्वतःला दास म्हणून घेतात. असे हे समर्थ भगवंताचे रामरायाचे परम भक्त होते. म्हणून राघवाची कथा पतित पावन गाती भक्त जन आवडीने. दुसऱ्या चरणावर आज आपल्याला म्हणायचं, गाती भक्त जन आवडीने. मग भक्त हे कसे असतात, त्यांची व्याख्या काय, कोणाला भक्त म्हणावं, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. मग तुकोबा, कारण आपल्याला जे संभ्रम पडतात ना ते संत आपले निरसन करत असतात. त्यांची उत्तरं ते अभंगात देत असतात. तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, भक्त ऐसे जाणार जे देवी उदास, भक्त ऐसे जाणार जे देवी उदास, जे देवी सरून आशा पाश, आशा पाश. भक्त ऐसे जाणार जे देवी उदास, भक्त कोणाला म्हणावं, जे देहाविषयी उदास आहे. आपण काल बघितलंय की उदास कोणाला म्हणतो आपण व्यवहारामध्ये, जे निराशेने ग्रस्त झालेले आहेत त्यांना म्हणतो. पण पारमार्थिक भाषेमध्ये उदास म्हणजे उदास म्हणजे भगवंताची त्यांना ओढ लागलेली आहे, अशांना उदास म्हणतात. मग भक्त ऐसे जाणार जे देही उदास, म्हणजे काय होते, भक्त खातील इतका असा प्रश्न येतो. पण भक्तांनी कसं वागावं, देह जगण्यापुरतं आपल्याला खायचंय. एका डायरीमध्ये
आरोग्याविषयी काही वाक्य लिहिलेली होती बरं का, म्हणजे लक्षात येत पण ते आचरणात नाही येते, तसं कोणाच्याच आचरणात येत नाही. त्यांनी काय लिहिलेलं होतं, 30ला 5 बोटांनी जेवा, 40ला 4 बोटांनी जेवा, 50ला 3 बोटांनी जेवा, म्हणजे तेवढाच घास घ्यायचा, आणि 60ला 2च बोटामध्ये जेवढं अन्न राहील तेवढेच घास जेवा. तसं देह जगवण्यासाठी हे भक्त अन्न प्राशन करत असतात. की समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. पण इथे त्यांची विषय वासना नसते हो, कारण देह जगवण्यासाठी, कारण देह किती महत्वाचा आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की देहाशिवाय तुम्ही भगवंताची भक्ती करू शकत नाही, तुम्ही उपासना करू शकत नाही, जप तप काहीच करू शकत नाही. मग अशा देहाला याचं संरक्षण तर करायला पाहिजे. मग असे समर्थ सुद्धा स्वतः वागले. ज्यावेळी ते पुरश्चरणाला टाकळी येथे होते त्यावेळेला मधुकरी मागून आणायचे आणि ती मधुकरीची झोळी नदीमध्ये बुडवायचे. त्यातला सगळा रस निघून गेला की ते अन्नभक्षण करत असत देह जगवण्यासाठी. पण आपलं काय होतं, विषय असतात ना, नुसतं जेवण चालत नाही, मला श्रीखंडच हवंय असं आलं की इथे वासना आली. मग ही वासना भक्तांकडे नसते. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास. मग देहाचं संरक्षण करून जेवढं तो जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढं आपण अन्न प्राशन करायचं. आता अहो सगळेच रस्त्यावरचे भिकारी उपाशी राहिले म्हणून भक्त झाले असते की नाही. जसे एक दासगणूंचा श्लोक आहे की बकरी पानं खाते, पानं खाऊन आपण तपश्चर्या केली, बकरी खाते, मग ती काय भक्त आहे का? पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या काही करणारे आहे. मग मासा तर सारखाच पाण्यात असतो, मग तो काही भक्त झाला का? नाही. मग भक्त हे कसे ओळखायचे? 2 लक्षणांमधून ओळखता येतात. ते म्हणजे बाह्य लक्षण आणि एक दुसरं अंतर्लक्षण. पण सगळ्या संतांना अभिप्रेत आहे ते अंतर्लक्षणाने संत हे भक्त ओळखता आले पाहिजे. बाह्य लक्षण आपण करू शकतो. आज आपण म्हटलं की मला साधू व्हायचंय, ती भक्ती कपडी विकत मिळते, रुद्राक्षाच्या माळा तुळशी बागेशी मिळतात, बागेमध्ये चौकात मिळतात, ते आपण घातलं तरी मन भगव होईल का हो? वैराग्य आपल्याला विकत मिळतं का? मग हे वैराग्य जर विकत मिळत नाही ते अंतरंगात असायला, महाराज म्हणतात की मन भगव असायला, तरच तुमच्या अंगी वैराग्य आहे. पण आज आपण बाह्य लक्षणांवरती भुलतोय आणि आपण त्यांना गुरु करतोय. अशी कितीतरी उदाहरणं ह्या गादीवर सांगण्यासाठी उदाहरणं नाही आहेत ती, मग सांगत नाही. पण अशा लक्षणांना आपण भुलतो. आपण तर सामान्यच माणसं आहोत. पण प्रभू रामराय सुद्धा भुललेत बरं का. एकदा अरण्यामध्ये असताना पंपा सरोवराशी गेले आणि जाता जाता लक्ष गेलंय ते एक पाय मुडकून एका पायावर उभे असलेल्या बगड्याकडे लक्ष गेले. रामांच्या मनात आलं, बापरे, पशु योनी असली तरी सुद्धा किती हा ध्यान करतोय, की पाय सुद्धा अगदी हळू टाकतोय की आपल्या पायाखाली मासा यायला नको. हे सगळं रामराया लक्ष्मणाला दाखवत आहेत की लक्ष्मणा बघ, पक्षी योनीत असून सुद्धा हा किती पक्षी श्रेष्ठ आहे. खरोखरच हा मनाने साधू असला पाहिजे, भक्त असला पाहिजे. हे बोलणं त्याच पंपा सरोवरामध्ये राहणारा एक मासा ऐकतोय आणि तो प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की प्रभू, तुम्ही वरच्या लक्षणांना भुललात. अहो, हजारोनी संख्या आमची या तळ्यामध्ये होती, सरोवरामध्ये होती, आज ती शेकड्यानी झाली. रामराय म्हणतात, कशाने शेकड्यानी झाली? हे तुमचे बकोबा, त्यांनी आम्हाला खाल्लंय. अहो, त्यांनी जो पाय हळू ठेवतात ना, तो कशासाठी? आम्हाला चाहूल लागू नये म्हणून. मग ही बाह्य लक्षण आहेत हो. मग ही बाह्य लक्षण काय कामाची? म्हणून भक्त हा अंतर्लक्षणाने युक्त असायला पाहिजे. मग अंतर्लक्षण कशी असतात की गेले आशा पाश विसरून, कुठल्याही आशेमध्ये ते गुंतत नाही आणि बरोबर त्याच्या विरुद्ध आपण आशेमध्ये गुंततो.
अगदी रेस लावणारा मनुष्य आज घोडा हरला, उद्या जिंकेल म्हणून पुन्हा पैसे लावतो. म्हणजेच आशेची शृंखला अशी असते, बरोबर तुरुंगातल्या शृंखलेच्या विरुद्ध असते. ती पायात पडली की मनुष्य धावत सुटतो. एरवी आपल्याला पायात बेडी घातली की धावता येतं का? नाही धावता येत. पण आशा नावाची बेडी अशी आहे की ती जी आपल्या पायामध्ये पडली की आपण सैरावैरा धावत जातो विषयांच्या मागे. पण ह्या भक्तांना ही आशा बेडी काहीही करू शकत नाही. कारण भगवंतांनी जी भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत गीतेमध्ये, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतांनी एवढी लक्षणं गीतेमध्ये सांगून दिलेली आहे की खरा भक्त कसा असतो, तो अद्वेष्ट म्हणजे कोणाचा द्वेष करत नाही, जो निर्मोही असतो, जो अलिप्त राहतो, निर्लेप असतो, त्याला सुख दुःख हे समान वाटतं. पण असे भक्तांचे प्रकार पण आहेत बरं का. मग हे भक्तांचे प्रकार 4 सांगितलेले आहेत. एक आर्त भक्त म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. संकट पडलं की भगवंताचे उमरे झिजवायचे, तोपर्यंत त्याला लक्षात सुद्धा घ्यायचं नाही. मग त्याच्याकडे सारखं जायचं, नवस करायचे. नवस फेडतात असं नाही, कारण भगवंतानी काम केलं की विसरून जायला हवं. असे हे आर्त भक्त म्हणजेच भगवंताला भक्तीपेक्षा भीतीने आठवणारे. दुसरे आहेत ते अर्थार्थी भक्त, म्हणजे भगवंताची सेवा करून मला काही त्यातनं मिळकत मिळणार आहे का, अर्थ मिळणार आहे का, तर ते कसं करणारे. म्हणजे पुजारी आहेत, इथले नाही ना तसे पुजारी, किंवा काही कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. एक आत्ताच व्हिडिओ दिसतोय की एकांनी पुराण सांगताना 55 लाख रुपये घेतले. काय सांगायचं? तुकोबांनी सांगितलंय की मी कीर्तनाचं काहीही घेऊ नये. पण आज आपल्याला दिसतं का असं? म्हणजे हे अर्थार्थी भक्त. मला त्यातनं लाभ झाला तरच भगवंताची मी सेवा करणार. तिसऱ्या प्रकारचे भक्त आहेत ते जिज्ञासू, म्हणजे की भगवंत म्हणजे काय आहे, ईश्वर खरंच आहे की नाही, त्याला कसा ओळखायचा, असे प्रश्न ज्याला पडतात आणि त्या दिशेने तो जातो त्याला जिज्ञासू भक्त असं म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार जो भगवंताला आवडतो तो म्हणजे ज्ञानी भक्त. एकदा का आत्मज्ञान झालं की भगवंताशी अद्वैत होतं. भगवंत म्हणजे आपण आणि आपण म्हणजे भगवंत अशी स्थिती ज्याची होते तो खरा भक्त भगवंताला आवडतो. आणि अशा भक्ताचीच लक्षणं मगाच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. किती निर्मोही असतो भक्त. तर सूरदास हे जन्मांध होते आणि त्यांची भजन इतकी रसाळ असत की भगवंत लहान मुलाच्या रूपामध्ये येऊन त्यांची भजन ऐकत असत. इतके त्यांच्या भजनावर प्रसन्न झाले आणि भगवंतांनी त्यांच्या नेत्राला हात लावला. दृष्टी आली. भगवंतांनी सांगितले की अजून तुला काय हवंय, मला वाटलं ते मी तुला दिलंय. सूरदासांनी भगवंताकडे काय मागितलं असेल की आहे ना, दिलेस ती दृष्टी काढून टाक, तुला माझं मला आंधळ कर. तेव्हा भगवंत विचारतात असं का करतोस तू? तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तुझं एकदा दर्शन झाल्यानंतर या दुनियेमध्ये पाहण्यासारखं आहेच काय. म्हणजे इतका सुद्धा मोह त्यांना राहिला नाही. महाराजांची सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. मग असे हे निर्मोही असणारे भक्त असतात, कोणाचा द्वेष करत नाही. की आता तुकोबांना मम्माजींनी किती छळलं हो, पण एकदा तरी त्यांच्या विषयी अपशब्द काढले का? प्रत्यक्ष नाही, अपरोक्ष आपण काढतो, निंदा करतो, पण तुकोबांनी ते सुद्धा केलं नाही.
मग अशा भक्तांचा अभिमान भगवंताला वाटला तर काय हो त्याच्यामध्ये चूक आहे? प्रभू हा भक्तांचा अभिमान, प्रभू हा भक्तांचा अभिमान. पुत्र पुष्प जल आहे सतत पुष्पफल दिलं तरी सुद्धा भगवंत हा त्याच्यावरती प्रसन्न होत असतो. एकदा शंकर भगवान आणि पार्वती माता संवाद साधतायत आणि पार्वती माता असं म्हणते की तुमचा खरा भक्त कोण हो? कारण गेली 12 वर्ष एक अगदी पुरातन जंगलामध्ये असलेले शिवालय, त्याच्यामध्ये एक राजा हा दररोज पूजेसाठी जात असे. आता राजाच म्हटल्यानंतर पंचामृती काय, षोडशोपचारे पूजा तो करत असे. लवाजमा सगळा बरोबर घेऊन जात असे, वाद्य असायची आणि अशी ही पूजा राजा दररोज करत होता. आता पार्वती मातेला वाटलं हाच खरा भक्त आहे आणि ह्या राजाची पूजा झाली की एक तिथलाच पारधी तिथे येत असे आणि राजाने केलेली पूजा बाजूला करावी. आपल्याला जे काही थोडस पांढरं फूल मिळालं, कधी निरगुडीची पाला मिळाला, बेलाचं पान मिळालं तर ते भगवंताच्या पिंडीवर वाहावं आणि अनन्यतेने त्याला शरण जावं. आता दोघांमध्ये कोणाची पूजा चांगली असेल असा आपल्याला सुद्धा संभ्रम पडतो. भगवान शंकर पार्वती मातेने विचारल्यानंतर हसलेत आणि तुला बघायचंय खरा भक्त कोण आहे तो? आपण त्यांची परीक्षा घेऊ. परीक्षा सगळ्यांना द्यावी लागते. आणि एक दिवस राजा निघालाय, अर्ध्या वाटेमध्ये आलाय आणि भगवान शंकरांनी काय केलंय, सोसाट्याचा वारा सुटलाय, मोठे मोठे पावसाचे थेंब यायला लागले आणि इतकी धूळ उडतीये की समोरचं काही दिसेल. आता राजाच्या मनात असं आलं की आज कसं काय पूजेला जाणार. सगळ्या सैन्याला आपल्या जे लवाजमा होता त्याला मागे फिरवलंय आणि पूजा न करताच परत राजवाड्यामध्ये गेलाय. नित्याच्या वेळेप्रमाणे हा पारधी सुद्धा तिथे आलाय. तीच परिस्थिती शंकरांनी त्याच्या वाटेत सुद्धा आणली. पण राजासारखं केलं का हो त्यांनी? तो उलट झपझप भरभर चालायला लागलाय आणि कधी एकदा मंदिर गाठतोय असं त्याला झालं. तो मंदिरात गेलाय आणि शंकराच्या पिंडीवरती ओणवा पडलाय. का? मनात आलं की हे देवालय प्राचीन झालंय, जर पडलं तर माझ्या भगवंताच्या अंगावर पडेल. आता भगवंतानी विचारलंय पार्वती माते, कोण खरा भक्त आहे? जो अनन्य शरण जातो तोच भक्त भगवंताला आवडतो. आणि अशा भक्तांचा विषय काय असतो? विषय तो त्यांचा झाला नारायण. आपल्याला भक्त प्रल्हाद माहिती की कितीही वडिलांनी छळ केला तरी सुद्धा नारायण हे नामस्मरण त्याचं मुखातून थांबलं नाही. संत जनाबाईंचं उदाहरण आपल्याला घेता येईल की ज्या वेळेला भगवंत दररोजच मदतीला येत असे, पण एक दिवस काय झालं, होता होता काम करता करता गप्पा मारता मारता पहाटेची घंटा वाजली आणि काकड आरतीला आता पुजारी आले असतील, बडवे आले असतील आणि म्हणून घाई घाईने भगवंत गेले आणि रत्नहार हा त्यांच्या झोपडीमध्ये राहिला. आता रत्नांचा हार दिसत नाही म्हटल्यावर सगळीकडे वार्ता पोहोचली, कुठे गेला कुठे गेला, आणि शेवटी तो जनाबाईंच्या झोपडीमध्ये सापडला. तिथे सगळ्या गावकऱ्यांनी पंचांनी काय केलं की हिला चोर ठरवलं आणि सोडी द्या अशी शिक्षा दिली. आता वास्तविक पाहता जर भगवंत दररोज भेटतोय बोलतोय तर आपल्यासारख्यांनी सांगितलं असतं की भगवंता माझ्यावर असं असं संकट आलंय, त्यातनं तू मला वाचव. पण हे खरे भक्त जे असतात, यदृच्छा लाभ संतुष्ट, जे काही होतंय
ते भगवंताच्याच इच्छेनी. त्यांची मनाची धारणा कशी असते? तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे आनहते, हर्षे तुझी आकुल फुलते. निज जनाळीत गगनही झुलते, रवी चंद्राचा दीनाना, शरण तुला तूच करता आणि करविता. त्यामुळे जनाबाईंनी भगवंताला सांगितलं नाहीये, मुखाने नामस्मरण करत करत सुळापर्यंत गेली. पण असं सांगितलं जातं की त्यांचा हस्तस्पर्श झालाय आणि सुळाचं पाणी झालं. म्हणजेच भगवंत अशा भक्तांच्या संकटामध्ये धावून येतो. प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की नाही की भगवंताला हाक मारायला लागलेली नाहीये, कारण हे भक्त मागतच नाहीत अहो. म्हणून भगवंत त्यांच्या मुखाकडे बघत असतो की माझा हा भक्त कधी मागेल. आपल्याकडे असं तो बघत नाही, कारण आपण सारखेच मागत असतो. म्हणून तुकोबा एका अभंगामध्ये असं म्हणतात, मागण्याची वास आहे मुखाकडे, मागण्याची वास आहे मुखाकडे, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जसं एखाद्या घरातल्या आजीला वाटतं की नाही की आपल्या नातवाने आपल्याकडे काहीतरी मागावं आणि ते आपण त्यांच्या हातावर द्यावं, तसं भगवंताला वाटत असतं की हा खऱ्या माझ्या भक्ताने काहीतरी मागावं आणि मी ते ताबडतोब पूर्ण करावं. संतांच्या चरित्रामध्ये तर आपल्याला हे दिसतं. पण आत्ता भिवंडीला होऊन गेलेले शांताराम भाऊ म्हणून एक संत होऊन गेले की त्यांच्या मनामध्ये असं आलं की अधिक महिना आलाय तर आज सगळ्यांना वस्त्र द्यावी. पण एवढी शक्ती नव्हती हो, आर्थिक शक्ती नव्हती. पण दुपारच्या वेळेला एक व्यापारी तिथे आला, ट्रक भरून कपडे घेऊन आला. म्हणजे त्यांच्या मनात यायला आणि ते त्या व्यापाऱ्याच्या मनात यायला आणि सगळ्यांना त्यांच्या हातून वस्त्र दिली गेली. पण हे भक्त कसे असतात, स्वतःसाठी काही मागत नाही, म्हणून त्यांची भगवंत इच्छा पूर्ण करत असतो. मग असे भक्त खरंच भगवंताला कुठले भक्त आवडतात अशी नेहमी कीर्तनकार कथा सांगतात की एकदा नारद महर्षी हे भगवंताकडे गेले आणि लक्ष्मी माताला विचारतात की भगवंत कुठे दिसत नाहीये. ते देवपूजा करतायत. आता नारदांना आश्चर्य वाटलं की आता आम्ही तर देवाची पूजा करतो, पण भगवंत कोणाची पूजा करतो. आता भगवंत येईपर्यंत कसा तरी काळ काढलाय आणि भगवंत आल्याबरोबर पहिला प्रश्न विचारलाय की भगवंत आम्ही तुझी पूजा करतो, तू कोणाची पूजा करतोस. भगवंतांनी सांगितलंय की मी माझ्या भक्तांची पूजा करतो. आणि तिथेच एक वही होती, त्या वही मध्ये माझ्या भक्तांची नावं लिहिलेली आहे असं भगवंतांनी सांगितलं. आता उत्सुकता आली, कारण माझ्यासारखा मीच भक्त असं नारदांना अहंकार झाला. वही उघडलीये
आणि त्याच्यामध्ये आपलं नाव बघितलंय. सगळी नावं बघितली, पण मारुतीरायांचं कुठे नाव दिसेना. एकीकडे मनात आनंद झालाय, पण मारुती एवढी भक्ती करतो, त्याचं कसं नाव यादीमध्ये नाही. होता होता त्रैलोक्य संचार करणारे नारद मुनी मारुतीराया भेटले आणि सांगितलं की अहो, भगवंतांनी अशी अशी भक्तांची यादी केली आणि त्याच्यात तुमचं नाव नाही दिसलं मला. हो का? काही फरक पडला नाहीये. सम दुःख सुख क्षमी. भगवंतांनी नाही आपलं नाव दिलं तरी आपल्या भक्तीमध्ये फरक पडता कामा नाही. हे बघितले आणि नारद मुनी पुन्हा भगवंताकडे आले. हा प्रश्न त्यांनी भगवंताला विचारलाय. मारुतीराय तुमची एवढी भक्ती करतात, पण त्यांचं नाव कसं नाही या वहीत? तेव्हा भगवंत म्हणाले थांब. भगवंत आत गेले, तिजोरीतनं दुसरी वही काढली. ही वही कोणाची होती? मला जे भक्त आवडतात त्यांची होती, आणि ज्यांना मी आवडतो त्या भक्तांची बाहेर ठेवलेली होती. आणि त्याच्यात मारुतीरायांचं नाव पहिलं होतं. म्हणजे भगवंताला आपण आवडलं पाहिजे ना. अशी भक्ती आपली असली तर ते भक्त खरे म्हणजे भगवंताची कथा गात असतात. गौरवांचा एक सुंदर अभंग आहे. पंचम्या पंचम्या तुझे रूप चित्ती राम, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राम, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राम, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राम, मुखी तुझे नाम. तुझ्या कधी गाडी लागे, देह भाव सारा. अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या कधी गाडी लागे, देह भाव सारा. अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो मोरा, नाम तुझे घेतो मोरा. म्हणून आरतया मन, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राम, मुखी तुझे नाम. जसं महाराज सांगतात की मुखी नाम घ्या, हाती काम, पण तो राम मनामध्ये धरा. कारण तो राम जो आहे ना, त्याचं तुम्ही गायन केलं, त्याचं तुम्ही ध्यान केलं, त्याची कथा ऐकली की तुम्ही हा भवसागर तरुण जाणार. मग असे हे भक्त जे ज्ञानी भक्त असतात ते भगवंताची कथा निरंतर गात असतात. मनामध्ये अनुसंधान भगवंताचं असतं. जरी प्रपंचामध्ये देह असला तरी मन मात्र भगवंताशी असतं. आणि असेच भक्त हे भगवंताला आवडत असतात आणि असेच भक्त त्या भगवंताचे गायन करत असतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास स्वामी सुद्धा सांगतात. राघवाची कथा
नाही यावरून नाही बोलणार. आपल्याला उलटा लागला आणि नाही तर मध्ये ना आता आता बरोबर आहे. एकदा सगळ्यांनी भजन करूया. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोष नामाचा,
श्रेष्ठ आहेत बघा. काल मी ते पाऊण तास सांगितलं ते एका साखीमध्ये त्यांनी सांगितलं. पूर्वसूत्र जसं मालिकेला असतं तसं ताटिका मारली, यज्ञाचं रक्षण केलंय, मुनी पत्नी उद्धरले म्हणजे अहिल्या उद्धार केला, शिवचाप भंगलय, सीतेला गरमाला घातली, कीर्ती दिगंत केली, भार्गव रामांचा गर्व हा हरण केलाय आणि राम प्रभू अयोध्येत परतले. सगळं वऱ्हाड हे अयोध्येत गेलं. अजूनही रामरायांच्या लग्नाचा विषय हा काही थांबलेला नाही. होता 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 अनेक जण वऱ्हाडी निघायला लागले. शेवटचा वऱ्हाडी निघालाय तो म्हणजे कैकेयीचा भाऊ. आणि त्यांनी दशरथ राजाला विचारलंय की मी मुलांना आजोळी घेऊन जाऊ का? त्या काळात कसं होतं बघा. वास्तविक माता कौसल्याचा मुलगा राम, पण कैकेयीच्या भावाला असं वाटलं नाही की तो आपला नाही. आपल्या काळात सुद्धा असंच होतं. आमच्या काळात आम्हाला खरी सक्ती मामा मावशी कोणी नाही, पण काकवांचे भाऊ त्यांच्या बहिणी ह्याच आमच्या मामा मावश्या. आम्ही सुद्धा त्यांच्याकडे राहायला गेलेलो आहोत. हे आपल्याला शिकायचं. आज शेजारचा मुलगा काही वेळ आला तरी सुद्धा आपण दिशेत झाकून ठेवतो बघा. भयंकर परिस्थिती आलेली आहे. पण दशरथाने फक्त त्याला सांगितलंय की सगळ्यांना नेऊ नकोस, भरत शत्रुघ्नाला मात्र नाही. असं होता होता दिवस चाललेले आहेत की राम आणि सीता एकमेकांना समजून घेत आहेत. आधी परिचय नाहीये. हल्ली अतिपरिचयात अवज्ञा. लग्न झाल्यानंतर लगेच फीस करते. तोपर्यंत इतके गुलुगुलू बोलत असतात की फोन घेऊन बाजूला ठेवावे असं वाटतं. पण रामराय आणि सीतामाई एकमेकांना समजून घेत आहेत. रामराय दरबारामध्ये जात आहेत. एक दिवस दर्पणामध्ये बघताना दशरथ राजांनी आपल्या कानावरती पांढरा केस बघितला. पांढरा केस बघितलाय आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तसं दशरथ राजाला कळलेलं आहे. आज आपण कुठेही थांबत नाही. सून आली की आपण किल्ल्या देतो का, तिला सर्व अधिकार देतो का? नाही देत. उलट सासूला भीतीच वाटत असते की आता माझा हक्क अधिकार जातो का काय. पूर्वी तरी 4 असायच्या, हल्ली एकच असते. करा ना तिथे. पण रामायणामध्ये आपण बघितलं तर काय दिसतं हो. आपण आता मोठे सगळे उपदेश करत असतो, असं वागा तसं वागा असं मुलांना सांगतो. पण दशरथ राजा कौसल्येला तिची कर्तव्य सांगतोय. बरं, वाल्मिकी रामायणामध्ये फार उत्तम वर्णन केलेले. एवढं सगळं सांगणं हे सहज शक्य नाही वेळेअभावी. पण एक उदाहरण सांगते की दशरथ राजांनी कौशल्याला काय सांगितलंय की सुनेचं आणि सासूचं नातं कसं असावं, तर डोळे आणि पापण्यांसारखं असेल. ज्या वेळी कचरा जातो तेव्हा पापणीला सांगायला लागतं का मीठ ग पटकन. ती जशी लगेच मिटते तसं सुनेसाठी सासूनी संरक्षक असं राहिलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं रामायणामध्ये आपल्याला दिसतात. तसं राजांनी ठरवलंय की आता आपण निवृत्त व्हायचं. रामाला सर्व अधिकार द्यायचे, पण फक्त रामाला त्यांनी सांगितलं नाही. हा आपला मनसुबा वशिष्ठांजवळ नेला. वशिष्ठांनी त्यांना सांगितलं की योग्य तो निर्णय तू घेतोयस, पण स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ नकोस. सगळ्या जनतेला तू तुझा हा विचार सांग आणि त्यांचं मत काय आहे, त्यांचा विचार काय आहे हे तू जाणून घे. त्याप्रमाणे सगळ्या जनतेला राजा दशरथांनी आपल्या आम दरबार म्हणजे काय हल्ली म्हणतात तसं आपल्या सभेमध्ये बोलवलंय आणि त्यांना हात जोडून प्रार्थना करतोय. आहे राम सुनीतिमंत म्हणून धर्मज्ञ ही मर्मज्ञ उत्साही बलवान शूर मजला प्राणाहुनी प्रिय झालो वृद्ध आता म्हणून त्यजुनी मी निवृत्त हो
अहो आपला विचार स्पष्ट करूनी देऊ राज्य तया का, असा प्रश्न जनतेला दशरथाने विचारला. की माझा मुलगा माझ्याच गादीवर बसेल म्हणजे राजकारण्यांनी सुद्धा हा धरलं पाहिजे. आपल्याकडे परंपरा चालू आहे, नावं घ्यायची नाही, पण समजने वालों को इशारा काफी होता है. माझा राम कसा आहे? उत्साही आहे, बलवान आहे, सुनीतिमंत आहे. नीती आणि रीती याच्यामध्ये फरक आहे बघ. नीती म्हणजे जी कधी बदलत नाही ना, त्याला नीती असं म्हटलं जातं. म्हणजे खरे बोला, सत्य बोला, हे कधी बदलणार आहे का? नाही बदलणार. पण रीती थोडीशी बदलू शकते. जसं आपल्या देशामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडे साडी स्त्रीने नेसावी असं सांगितले, अंगभर कपडा असावा. आज आपल्याला तो दिसत नाही का? आपण 6 च अनुकरण करत नाही. 6 म्हणजे काय? भजन, भोजन, भूषा, भाषा, भ्रमण आणि भवन. पूर्वीसारखी घरं आहेत का आपल्याकडे? नाही. भ्रमण सुद्धा करायला पाहिजे. भ्रमणाने काय होतं? आपल्यामध्ये बहुश्रुतता येते. आज भ्रमण करत नाहीये. म्हणजे आज एखाद्या कार्याला जायचं असलं, मुलं काय सांगतात, आई बाबा आम्हाला नाही इंटरेस्ट, तुम्ही जा. हे भ्रमण करायला पाहिजे. त्याशिवाय आपले नातेवाईक दिसणार कसे, कळणार कसे? कुलदेवतेला जायला राजी असते का पुढची पिढी? पण ज्याच्याकडे तुम्ही कधी गेलाच नाही, ती कुलदेवता तुम्हाला ओळखेल का हो संकटामध्ये? हे मोठे समजावून सांगत नाहीत आणि धाकटे समजून घेत नाही. तस या राजाने जनतेला विचारलंय की आता मी निवृत्त होणार आहे. आपलं पद सोडणं ही सोपी गोष्ट नाहीये. एवढं म्हणजे एका सिनेमामध्ये असं होतं की तो माणूस रिटायर होतो आणि दुसऱ्या दिवशी आता वेळ जात नाही कारण कामच नाही ना, म्हणून मग तो बॅगच भरतो, नीट लावतो. तेव्हा ती त्याची बायको काय म्हणते, ऑफिस खेळताय का तुम्ही? म्हणजे अशी रिकामं मन होतं आणि वेळ कुठे घालवायचा हे समजत नाही. पण तरी सुद्धा ज्याचं त्याला कळलं पाहिजे की आपण कुठे थांबायचं. आणि हे दशरथ राजाला अत्यंत चांगल्या रीतीने समजलं होतं आणि म्हणून जनतेला तो विचारतोय की अशा माझ्या रामाला मी राज्याचा अधिकार द्यावा का? तुमचा काय विचार आहे? असं विचारल्यानंतर लाख मुखांनी काय आलंय? लाख मुखांनी आला, लाख मुखांनी आला, रामच हा हो असे धनी आमचा. सिंहासनी विराजो, सिंहासनी विराजो, मान्य नृपवरा विचार हा तुमचा. राम राम हरे हरे राम, राम 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 सीता हरे राम. लाख मुखांनी आलाय. मतदान घ्यायला लागलं नाहीये. सगळ्यांनी सांगितलंय की राम आम्हाला युवराज म्हणून मान्य आहे. मग असं का सांगितलं हो? राम नुसता राजवाड्यात बसलेला नव्हता. राम प्रजेशी समरस झालेला होता. समरस म्हणजे होणे म्हणजे काय? आज आपल्याला ही समरसताच दिसत नाहीये. पूर्वीच्या काळी 2 पदार्थ केले तरी स्त्रीची मनस्थिती त्या पदार्थामध्ये असायची की नाही, समरस झाल्यामुळे तो पदार्थ चांगला होत असे. तसं प्रभू रामचंद्र हे जनतेमध्ये फिरत असत, त्यांच्या अडीअडचणी ओळखून घेत असत. कधी कोणाला विचारावं की तुम्हाला कर जास्त होत नाहीये ना, तुमच्या काय अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सांगा. म्हणजेच प्रजेशी समरस झाल्याशिवाय प्रजेनी हा निकाल दिलेला नव्हता. एकमुखाने झालाय. आणि मग दशरथाने सुद्धा रामरायाला त्याची कर्तव्य सांगितलेत. राजा झाल्यानंतर तुला काय करायचंय? तर पहिलं राजाचं कर्तव्य आहे प्रजानुरंजन. राजाला कुठलीही नाती नसतात.
तू असे उपभोग घे असं दशरथाने रामरायाला सांगितलं नाही. आता ही वार्ता हळूहळू कौसल्येला सुद्धा कळली. अत्यंत आनंद झाला. अहो, उतार वयात झालेला मुलगा आणि आता सिंहासनावर बसणार, मातेला नक्कीच आनंद होणार. आणि त्या आनंदामध्ये जशी सगळी जनता ही उत्साहामध्ये रंगून गेलेली होती, तशी कौसल्या माता सुद्धा अनेक दान धर्म करीत होती. त्या काळात आपला आनंद दान धर्मांनी साजरा केला जात असे. आणि तिची दासी आणि कैकेयीची दासी समोरासमोर आली आणि मंथरा विचारते, काय ग, आज काही सण नाही, वार नाही आणि कसला उत्साह चाललाय, कसली एवढी दानं देत आहे? ती म्हणते, कळलं नाही तुम्हाला अजून? अहो, सगळ्या अयोध्येला कळलंय आणि तुम्हाला कळलं नाही. उद्या रामाचा युवराज्याभिषेक आहे. ही वार्ता मात्र तिच्या कानामध्ये कडकडीत तेल ओतल्यासारखी झाली आणि लगबगीने हातातलं काम ठेवून मंथरा तिथे आली कैकेयीच्या महालामध्ये. लगबगीने धावत धावत आली. कैकेयी विचारते, काय झालं, वाघ पाठीमागे लागलाय की काय तुझ्या? मंथरेच्या शरीरामध्ये कली शिरलाय आणि कलीने आपलं काम करायचं ठरवलं. कैकेयीला मंथरा सांगतेय की एवढी मोठी बातमी तुम्हाला दशरथ राजांनी सांगितली नाही ना. एवढ्या तुम्ही त्यांच्या लाडक्या, म्हणजे तीच गोष्ट असते, पण कशी सांगायची हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. अगं, काय ते स्पष्ट सांगणार आहेस का मला? अहो, तुम्हाला माहिती नाही, उद्या रामाला युवराज्याभिषेक आहे असं ऐकल्यानंतर कौसल्यापेक्षा जास्त प्रेम करणारी कैकेयी, रामावर अत्यंत प्रेम असणारी, म्हणजे हा कंठा तुला देऊ का बक्षीस म्हणून इतकी सुंदर बातमी मला तू सांगितलीस. तिने मनामध्ये कपाळाला हात लावला. ती सांगतेय प्रकारे, हर प्रकारे समजवते, पण कैकेयीला काही ते पटत नाही. आणि शेवटी जवळ गेली आणि हस्तस्पर्श केला आणि कली मंथरेच्या शरीरातनं कैकेयीच्या शरीरामध्ये शिरला. आणि ती म्हणतीये, काय म्हणतीये, की तुम्हाला आठवत आहे का, 2 वर तुम्हाला दिले होते राजांनी, पण तरी सुद्धा हिच्या अजून मन रामाच्या प्रेमामध्येच आहे. शेवटी ती म्हणते, माझं नेहमीच काय, मी दासी तर दासीच राहणार आहे, पण तुम्ही राणीच्या दासी होईल त्याचं काय, त्याचं मला वाईट वाटतं. अगं, म्हणजे काय, नीट समजावून सांग बरं. अहो, उद्या युवराज्याभिषेक झाला की कौसल्या राजमाता होईल आणि तुम्हाला तिची दासी व्हायला लागेल. एक करता तेच सांगून ते पटायला लागलं, खरं वाटायला लागलं. आणि ती सांगते की मी नक्की काय करू आता. आणि मग मंथरा तिला सांगते, परवाच अभ्यास करता असं वाचनात आहे की शंभरासुराच्या युद्धाच्या वेळी कैकेयीने दशरथाला मदत केली. आपला हात तिने आसामध्ये घातलाय आणि रथातनं त्याला सुखरूप आणलं. ही घटना चक्रनगरीमध्ये घडली आणि ती चक्रनगरी दुसरी तिसरी कुठली नसून आपलं चाकण आहे बरं का. त्याचा अपभ्रंश होत होत त्याचं नाव आता चाकण झालेलं आहे. म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहोत, इतक्या जवळ आपण तिथे राहतो. आणि मंथरा ह्या कैकेयीला सांगते की युक्ती प्रयुक्तीने राजांकडनं तू मागून घे
अगं पण नक्की काय करू आणि काय मागू? 2 वर आहेत हे मला कळलं. तेव्हा ती सांगते, पहिल्या वरानं भरताला राज्य मागून दिले. ठीक आहे, पण दुसऱ्या वराने काय मागू? रामाला 14 वर्ष वनवास. अजून रामावर प्रेम आहे बघ. ती म्हणते भरताला राज्य मिळणं हे मला मान्य आहे की मी राजमाता होईल, पण माझ्या रामाला वनवास कशाला? तेव्हा मंथरा तिला सांगते की भरत जर राज्यावर बसला आणि राम अयोध्येतच राहिला तर सगळ्या जनतेची अनुकंपा रामाला मिळेल आणि भरताकडे कोणीही बघणार नाही. मग त्याला जर 14 वर्ष वनात पाठवलं तर 14 वर्षामध्ये सगळी जनता रामरायाला विसरून जाईल. म्हणून हे तू 2 वर मागून घे. काय करशील? इथे बसू नकोस दागदागिने घालून. आता दशरथ राजे तुला घोळून घोळून तुझी स्तुती करून तुला स्पष्ट गोळात घेतील. क्रोधागारात जा. क्रोधागारात गेले, काळी वस्त्र परिधान केले, सगळे दागदागिने फेकून दिलेले आहेत. क्रोधाने लाल झाली. इकडे रात्री तिच्या महालामध्ये दशरथ राजा यायला निघाले. मनामध्ये अत्यंत प्रिय राणीला ही बातमी आपण प्रत्यक्ष सांगावी हा हेतू दशरथांच्या मनामध्ये होता. महालामध्ये कैकेयी नाही. विचारणा केली, क्रोधागारात गेले. क्रोधागारात जायचं कारण काय? म्हणून क्रोधागारात दशरथ राजे आले. बघितलंय आणि विचारणा करतायत की राणी काय झालं तुला? तेव्हा ती म्हणते मला 2 वर हवे. अगं माग ना, तू काही मागा, मी इतका खुश आहे. काहीही मागितलंस तरी मी तुला देईन. असं नको, वचन द्या. दिलं वचन. बघा हा, नक्की नक्की. आणि मग ती सांगते, मोडून का वचना सनाथा, मोडून का वचना, भरताला गे द्या सिंहासन, रामाला वनवास. मोडून का वचना सनाथा, मोडून का वचना. रामाला 14 वर्ष वनवास. भरताला राज्य द्यायला तयार झाला, पण माझ्या रामाला का बरं पाठवतेस? अगर राम गेला तर मी जिवंत राहणार नाही. तुझं आहे व पण जाईल वर. हर प्रकाराने समजवतोय, पण मी काही मान्य करायला तयार नाही, कारण पडद्या आडून भुलू नकोस असं मंथरा सांगते. आणि शेवटी राजा मूर्छित पडले. मस्तकावरचा मुकुट खाली पडलाय, गळ्यातल्या माळातले मोती विखरून पडले. जागा झाला की मुखातून राम राम शब्द येतो. इतक्यामध्ये पहाट व्हायची वेळ आली. पहाटेचा मुहूर्त होता. सुमंत म्हणतात की राजे अजून कसे आले नाही आणि रात्री ते कैकेयीच्या महालात जातात म्हणून तिथे बघायला आले. बघतोय राजे असे पडले. क्रोधाग्नी लाल झालेली कैकेयी बघतोय आणि सुमंताला काही कळत नाही. हा काय प्रकार आहे? कैकेयी म्हणते, आत्ताच्या आत्ता रामाला बोलवून आणा, म्हणजे सगळं तुम्हाला कळेल. रामाला निरोप पाठवले. आता रामाचं मन शुद्ध असल्यामुळे त्याच्या मनात काय येतं? कैकेयी मातेला आणि दशरथ राजांना दोघांना मिळून मला आशीर्वाद द्यायचा असेल म्हणून मला त्यांच्या महालात बोलवले. महालामध्ये आलेत आणि चित्र वेगळंच दिसलं. मातेला वंदन केलंय आणि कैकेयी त्याला सांगते की तुला हे सांगू शकणार नाही, पण तुझ्यामुळेच त्यांची अवस्था अशी झालेली आहे. रामाच्या मनात चर्व झालं. मनात विचार येतोय की पिताश्रींना मला सांगू सुद्धा शकत नाहीत असा मी मुलगा पुत्र आहे का, की त्यांची आज्ञा मी पाळणार नाही असं त्यांना वाटलं का? माते तू तरी सांग. आणि तिने झालेला वृत्तांत सांगितलाय की तुला युवराज्याभिषेकाच्याच मुहूर्तावर वनवासाला निघायचं आणि भरताला राज्य द्यायचं. असे मी 2 वर मागून घेतले. राम म्हणतोय, माते याच्यासाठी वर कशाला मागायचे? तू नुसतं सांगितलं असतंस ना तरी मी गेलो असतो. आता ही वार्ता कौसल्येला सांगण्यासाठी
कौसल्याकडे महालामध्ये आलाय राम. कौसल्या आनंदात होती, ती औक्षण करायचंय, पण झालं भलतच. आता ती म्हणते मी सुद्धा तुझ्या बरोबर येते, पण राम कर्तव्य सांगतोय की माते, आज माझ्यापेक्षा पिताश्रींना तुझी गरज जास्त आहे. पतीशिवाय पत्नीनी राहू नाही असं आपलं शास्त्र सांगतोय. ते आज दुःखात आहेत, तर तू त्यांना आधार द्यायला पाहिजेस. तिचा निरोप घेतलाय आणि सीतेकडे आले. सीतेकडे आले आणि तिलाही सांगताय की मला अशी अशी आज्ञा झाली, तुम्ही आता वनात जाणारे 14 वर्ष. सीता सुद्धा त्यांना म्हणतीये की जे तुम्ही कर्तव्य कौसल्या मातांना सांगितलं ते मला नाही का लागू पडत? जिथे पती तिथे सती नको का? मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. राम हर प्रकाराने तिची समजूत घालतोय की अगं राजवाड्यात वाढलेली, तिथे काटे कुटे, ऊन पाऊस थंडी, कितीतरी संकट तुला तिथे येतील, पण सीतामाई ऐकत नाही. मी तुमच्या बरोबर येणारच. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव जेथे सीता. माझा निरोप तुम्ही घेता. तेव्हा प्रभू रामचंद्रांना तिचं कौतुक वाटलंय. म्हणतात माहेरचं आणि सासरचं दोन्ही कुळ उद्धरणारी तू निघालीस, म्हणूनच लेकीला दुहिता असं म्हटलं जातं. तिचं कौतुक करतायत आणि इकडे ही बातमी लक्ष्मणाला कळली आणि अत्यंत क्रोधाग्नी उफाळलाय. कारण शेषाचा अवतार असलेला रामाविण राजपदी कोण बैसतो, घेऊन या खडग तरी मीच पाहतो असं म्हणणारा लक्ष्मण त्याला सुमित्रेने बोलवून घेतलं. त्याला शांत करते आणि म्हणते की तुझ्या या उच्चारातून तुझ्या पिताश्रींचा अवमान होतोय, हा पुत्र धर्म नाही. शांत हो, मौन धर, म्हणजेच तुला त्यातलं मर्म कळेल. एवढं सांगून ती त्याला सांगते की तू सुद्धा रामा बरोबर वनात जा. माता पिता समजून त्याची सेवा कर, कारण रामसेवेचं पुण्य हे कोणालाच लाभणार नाही. आणि तू माझ्या दुधाला लाज आणशील असं मला वाटत नाही, असा त्याला आशीर्वाद दिला. आईचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मण निघालाय तो उर्मिलेच्या महालामध्ये. तिलाही कळलंय, तिचा निरोप घेतोय. अत्यंत खरं म्हणजे विरहाच्या अग्नीने जळत असताना सुद्धा ती शांतपणे त्यांना सांगते, कारण तिची परीक्षा घेण्यासाठी लक्ष्मण तिला विचारतोय की तुला पण यायचंय का माझ्या बरोबर? तेव्हा ती म्हणते नाही, मी जर तुमच्या बरोबर आले तर तुमच्या रामसेवेमध्ये खंड पडेल. त्यापेक्षा मी इथे राहीन, माझ्या सुनेचं मी कर्तव्य करीन आणि तुमची प्रतिमा पूजीन, चातकासारखी तुमची वाट पाहीन. बघा, एक आई कशी आणि एक आई कशी. आपल्याला रामायणामध्ये ही कर्तव्य सतत दिसत असतात. उर्मिलेचा निरोप घेतलाय आणि 3 जण दशरथ आणि कैकेयीच्या महालामध्ये तिथे आलेले असतात. तिथे आल्यानंतर रामाबरोबर लक्ष्मण आणि सीता जाते हे ऐकून दशरथांना अजूनच दुःख झालं. पण कैकेयीला मात्र वाटलंय चला चला तिघही जात आहेत, कटकट गेली आणि म्हणून वल्कल द्यायला म्हणून आली. वल्कल रामाच्या हातात ठेवले, लक्ष्मणाच्या हातात ठेवले आणि न्याला वैकल पाय खडावा, न्याला वैकल पाय खडावा, राजकुट रघुराज जटा बांधले आणि सगळे अयोध्यावासी घाई घाई रडताय, कोणी मूर्छित होऊन जमिनीवर पडताय. आता सीतेला वल्कल द्यायला ती पुढे आली. तेव्हा मात्र वशिष्ठ मुनी आणि दशरथांनी
तिला मनाई केली की तिला वल्कल द्यायचा काही अधिकार नाही. ती ह्याच वेशामध्ये वनामध्ये जाईल, कारण तिला वनवास नाही, ती पती बरोबर जाते असं दोघांनी निक्षून सांगितलंय. तेव्हा सीता सांगतेय की माझं काय कर्तव्य आहे, प्रभू रामचंद्रांनी जो वेश घेतलाय तो मला परिधान करायला पाहिजे. तेव्हा हे दोघं सांगतात की तू अरण्यामध्ये गेल्यानंतर तो वल्कल धारण कर, पण आमच्या नजरेकडून जाताना तू तुझ्याच नेहमीच्या वेशामध्ये असावं असं आम्हाला वाटतं. तिघ जण रथात बसले. मागे सगळे अयोध्यावासी त्याच्या बरोबर येत आहे. आज अयोध्येमध्ये अन्न शिजलं नाही, कोणाच्याही घरामध्ये दिवा लागला नाही. सगळेजण शोकाकुल झाले आणि अयोध्येच्या वेशीपर्यंत आले. प्रभू रामचंद्रांनी मागे वळून अयोध्या नगरीला नमस्कार केला. श्रोत्या सगळ्या अयोध्यावासियांना सांगितलं की आपण आता परत जाऊ, पण कोणीही परत जायला तयार नाही. रात्रीच्या वेळेला शृंगवेरपुरामध्ये ते आले आणि गुहकानी त्यांचा जो मित्र होता त्यांनी त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये बोलवलंय, पण राम वनवासात असल्यानंतर कुठल्याही राज्यामध्ये प्रवेश करायचा नाही ही अट आहे. आता कोणी बघणार होतं का? पण प्रभू रामचंद्र म्हणजे मनाने जो संकल्प केलाय तो पाळणारे प्रभू रामचंद्र आहे. आज उपोषण करतात आणि कोणी बघत नाही म्हटल्यानंतर खातात, असं प्रभू रामचंद्रांनी केलं नाही. इथेच गवताची शय्या केली, वडाचा चीक मागून घेतलाय आणि जटांना लावलाय आणि जटा मस्तकावर धारण केलेल्या आहे. आता सुमंतांना रामराया विनंती करतोय की म्हणजे 5 मिनिटं वाढणार आहे, चालणार आहे, कारण एक एक खंड सांगायचं. सुमंतांना सांगतोय की आपण आता अयोध्येला परत जा. रथ अयोध्येच्या दिशेने गेलाय असं बघून सगळे अयोध्यावासी तिकडे येतील. मी राजा होणार, माझं प्रथम कर्तव्य काय आहे तर प्रजानुरंजन, प्रजेला सुखी ठेवणं. पण आज मी माझ्या प्रजेला दुःखामध्ये घातलं. इकडे सकाळी झालीये आणि प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये जाण्यासाठी निघाले. गंगेच्या तीरावर आले. गंगामाईची ओटी सीतामाईने भरली आणि तिला वंदन करते, प्रार्थना करते की 14 वर्षांनी जेव्हा आम्ही परत वनवास संपून येऊ त्यावेळी तुला साडी चोळी परत देईल, तुला नमस्कार केली. आणि आता तिथे असलेला जो नावाडी आहे त्याला प्रभू रामचंद्रांनी हाक दिली. नारिका प्रती बोले रघुपती, मला पहिलं तीराला सोड. पण नावाडी म्हणतोय हो आलोच, आत्ता येतो, पण काही हालायला तयार नाही. तेव्हा राम म्हणताय तू का येत नाहीयेस? खरं सांगू का, मी असं ऐकलंय की तुमच्या पायाची धूळ लागली की दगडाची स्त्री झाली. आता तुमचा पाय जर माझ्या होडीला लागला आणि त्याची स्त्री झाली तर मी माझा संसाराचा गाडा कसा काय हाकायचा? त्यामुळे मी होडी आणत नाही. रामचंद्र म्हणतायत की आता तूच याच्यावर काहीतरी उपाय काढ, म्हणजे मला पहिलं तीराला जाता येईल. तेव्हा तो म्हणतो मी तुमचं पदप्रक्षालन करून तुमच्या पायाची धूळ काढीन, मग तुम्हाला मी माझ्या होडीमध्ये बसवेन, चालेल? प्रभू रामचंद्र त्याला होकार देता देता सीतामाईंकडे बघतायत आणि मनाने खुणेनी नेत्रपल्लवीनी सांगतायत की तुझा ज्या पायांवर अधिकार आहे ते पाय त्याच्या ताब्यात देऊ का? एवढं पती विचारतो का संसारामध्ये? नाही विचारत. आणि सीतामाईंनी होकार दिलाय. त्यांनी एक कातवट आणले आणि प्रभू रामचंद्रांचे पाय त्याच्यामध्ये ठेवले. गंगेचं पाणी घेतलंय आणि प्रभूंचे पाय
ती घेतली. अहो, अनेक जन्मांच्या पुण्याईनी जे जनकाला धुवायला मिळालेले होते ते पाय ह्याच्या भक्तिभावाने त्याला मिळाले. अहो, जपी तापसी जन्म जन्म तपश्चर्या करतात, पण हे प्रभूचे पाय त्यांना दिसत नाही, ते ह्याला सुलभरित्या पूजाला मिळाले. आता प्रभूंच्या पायावरती पाणी घातलंय, गंगोदक घातलाय आणि हाताने पाय चोळतोय. हस्तस्पर्श झाल्यानंतर अंग रोमांचित झालाय, कंठ दाटून आलाय, नेत्राश्रू व्हायला लागलेले आहेत. आता ते तीर्थ त्यांनी स्वतः घेतलंय आणि आपल्या यातीतल्या सगळ्या जणांना वाटलंय. म्हणून कोळी जात आज आपण श्रीमंत बघतो, कोळी ती प्रभूंची कृपा झाल्यामुळे बरं, आणि त्यांना नौकेमध्ये बसवून होता होता लाटांवर लाटा उसळायला लागले. कारण गंगा माईला सुद्धा असं वाटलंय की प्रभूंचा पदस्पर्श मला हवा. ज्यांच्यासाठी, ह्या घराण्यासाठी मी इथे स्वर्गाहून आले, त्या प्रभूंचा स्पर्श मला हवा. म्हणून लाटांवर लाटा उठवत आहेत आणि नावाडी नाव हाकत असताना तोंडाने म्हणतायत, नको समुके परत नको समुके दूरबन, नको समुके परत नको समुके दूरबन, श्रीरामाचे नाम गातला श्रीरामाचा पार करू, जय गंगे जय भागीरथी जय जय राम लाटणी, जय गंगे जय भागीरथी जय जय राम लाटणी. विष्णूचा अवतार असलेला राम जो हा भवसागर तारून नेतो, त्याला आपल्याला आज तारून न्यायचं आहे, ही भावना सगळ्या नावड्यांच्या मनामध्ये होती. होता होता रामनामाचा गजर करत हे सगळे जण पैन फिरायला आले. आता प्रभूंना असं वाटलं की उपकार कोणाचा ठेवायचा नसतो, पण वनवास पत्करलाय, हातामध्ये काही द्रव्य नाही, आता मी याला काय देऊ. पण पती पत्नींनी कसं असावं ते आपल्याला पदोपदी रामायणात कळतं. पतीच्या मनात काय विचार चालले हे सीतारामांनी ओळखले आणि आपल्या हातातली मुद्रिका काढून ही द्या त्याला असं सांगितलं. आता हा हात जोडून उभा राहिलाय, मला काहीही नको. अहो, तुम्ही नावाडी मी नावाडी. आता बघा, एक नावी दुसऱ्या नावाकडे जातो, पैसे घेतात का? नाही घेत. पार्लरवाली घेत असेल पण नाव नाही घेत. आणि तुम्ही नावाडी म्हटल्यानंतर लक्ष्मणाला पुन्हा राम, माझा राम काय नावाडी आहे? अहो, तुम्ही भवसागर तारून देता, आम्ही ही गंगा पार करतो. पण प्रभू, तुम्हाला द्यायचंच असेल तर काय करा, हा भवसागर तुम्ही मला पार करू द्या. बघा, मुद्रिका देत होता प्रभू, तरी सुद्धा निर्मोही असणारा भक्त हा खरा भक्त होता की नाही. आणि प्रभू रामरायांचे गुणगान गात त्यांनी प्रभूंना पहिलं तिने नेलं. आणि हेच तर आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगताय की गाती भक्त जन आवडीने, प्रभूचं नामस्मरण करत करत या गुहकांनी प्रभूंना पहिलं पार केलं. म्हणून असे भक्त आपण होण्याचा प्रयत्न करूया. मूळ पद्यामध्ये समर्थ रामदास सांगतात, मागणी